नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भाऊ क्राफ्टच्या डे 2 मध्ये. माइनक्राफ्टच्या 100 दिवसाच्या सर्व्हायव्हल सिरीज मध्ये आजचा आपला दिवस आहे दुसरा. काल आपल्याला झॉम्बीज आणि स्केलेटन अशी धुलाई केली होती, जा भोकात आपल्या चड्डीच फाटली. म्हटलं चड्डी फाटल्यानंतर ते कापड कोण्या भोकात गेला त्याचा अजूनही शोध सुरूच आहे. काल मी ना माझा गेम प्ले पाहिला आणि माझा गेम प्ले पाहून मलाच वाटलं का भाई माइनक्राफ्ट आपल्यासाठी बनला नाही आहे. पण नंतर मग मी विचार केला, म्हणलं साला कॉमेडी कुठून येईल. 100 दिवसाच्या माइनक्राफ्ट सर्व्हायव्हल सिरीज मध्ये आजचा आपला दिवस आहे दुसरा आणि आज आपल्याकडे 3 मिशन आहे. सगळ्यात पहिलं मिशन आपल्याला आपलं घर पूर्ण करायचं आहे. दुसरं मिशन आपल्याला काही ना काही वेपन बनवायचं आहे आणि तिसरं मिशन आपल्याला काल ज्या झोंबीजना मारलं होतं त्या झोंबीज सोबत आपल्याला बदला घ्यायचा आहे. इतिहास साक्षी आहे आणि भूगोल साक्षीचा बाप. मजाक करून राहिलो. इतिहास साक्षी आहे, मी प्लॅनिंग करायला लय भारी आहे, खतरनाक प्लॅनिंग करतो, पण त्याच प्लॅनिंगला एक्झिक्यूट करण्यामध्ये माई वाट लागून जाते. चला मग, काल आपला जे अर्धवट राहिलेला घर होता, स्वप्नाचं घर होतं, त्याला आज आपण पूर्ण करू. काल आपण घर बनवत होतो पण ते घर कमी आणि माचीसच्या गाडीचा डब्बा जास्त दिसत होता. तर चला मग आज आपण प्रॉपरली आपलं घर बनवू. तर घर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू काय लागते तर ते म्हणजे लाकूड. आणि लाकूड जमा करण्यासाठी आपल्याला झाडं तोडाच लागते. माइनक्राफ्ट मध्ये तुम्ही जेवढे झाडं तोडा तेवढं तुमच्यासाठी कमीच आहे, म्हणून मी दुसरं झाड तोडायला चाललो. कोणी कोंबडी भेटली तो जा भुकात थांब भाई. तुम्ही कधी नोटीस करजान, तुम्ही कोंबडी कापाले धावा तिच्या मागं, कोंबडी दिवसभर धावन पण ते थकणार नाही. तेच तिच्या मागं जर कोंबडा लागला, कोंबडी जेमतेम इकडे तिकडे धावन आणि 2 मिनिटात शांत बसून जाईल. सांगायचं तात्पर्य एवढंच का कोंबडी किती चावट आहे पहा. माइनक्राफ्ट समजायला मला थोडासा वेळ लागून राहिला, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. एकदा का हा गेम मला समजला आणि मला समजलं का इथं काय चालते कसं चालते, भाई तुमचा भाऊ मजा करणार आहे याच्यात, सबची गाण लावून ठेवतो. तर आज आपण आपल्या घरची सिलिंग बनवणार आहोत. सिलिंग साठी जे जे एकदम सामग्री लागते ते सगळं आपण जमा केलेली आहे. हे एक एक करून येतं टाकू. घरचं काम एकदम व्यवस्थित सुरू होतं. तुमचा ठेकेदार पण इज्जतीत काम करत होता. मग मी म्हणलं बाहेर येऊन पाहतो तर काय, अरे 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 पाऊस सुरू झाला. वाह माइनक्राफ्ट वाल्यांना वाह. काल झॉम्बीजले पाठवलं, आज पाऊस पाठवलं, उद्या इन्कम टॅक्स वाल्यांनी पाठवा. पण जाऊ द्या भोकात परफेक्ट आहे. माझ्या घरची वॉटरप्रूफ टेस्टिंग तर झाली. पण एक सेकंड, हा माणूस कोण आहे? ज्या भोकात माइनक्राफ्टच्या जंगल मध्ये अमेझॉनचा डिलिव्हरी वाला काय आणलं पाहू दे बरं. त्या भोकात आता रेट हो का काव हे फाटली ना भाऊ रेट ऐकून. भाऊ मी आता जातो, जेव्हा माझ्या अकाउंट मध्ये पैसे येईल तेव्हा भेटू, ठीक आहे, बाय. आणि फायनली आपलं घर झालं कम्प्लीट. ये बात म्हणजे राहण्याजोगता तरी झालं ना. काल हेच घर पाहून ते झॉम्बीज हसत होते आणि काल मला याच घरामागे त्यांना मारलं होतं ना. आज मी याच घरात लपीन. घर तर आपलं रेडी झालं होतं. म्हटलं आता कालचा आपला बदला घेऊ. मग मी बाहेर गेलो, पाऊस सुरू होता. जसा वेपन काढलं जा भोकात पाऊस बी थांबला आणि रात्र झाली. त्या झॉम्बीजले मारायला माझ्याकडे ना वेपन होते ना माझ्याकडे कॉन्फिडन्स होता आणि माझ्याकडे इन्शुरन्स पण नव्हता. तर मंडळी, माइनक्राफ्टच्या 100 दिवस सर्व्हायव्हल मध्ये आज आपण काय केलं, आज आपण पूर्ण व्हिडिओ घर बनवण्यातच व्यस्त केला. ट्रेडर आला होता, ट्रेड मेनू पाहिली, ट्रेड मेनू पाहूनच आपली गाण फाटली. पाऊस आला, झॉम्बीज आले आणि मी घरातच बसून होतो. पण मी प्रॉमिस करतो तुम्हाला, डे 3 मध्ये आपण वेपन बनवू, झॉम्बीजची धुलाई करू आणि काही शक्य झालं तर डायमंड पाहू. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमची इच्छा असेल तर.